साप येऊ नये म्हणून लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे वगैरे? काय म्हणाल सर? घरात एक म्हणजे आपल्या घरात साप येतात ना, हां, हां. शक्यतो घरात साप येऊ नये, आपल्याला त्याच्यापासून इजा होऊ नये असं यासाठी काय काळजी काय घेतली पाहिजे अच्छा. आपण? कसं आहे माहिती आहे का, सापांचा वावर सर्वच ठिकाणी असतो. इव्हन कित्येक वेळेस आपल्याला साप रेल्वेमध्ये पाहायला भेटलेले आहेत, विमानांमध्ये साप पाहायला भेटलेले आहेत. तर आपण व्हिडिओ पाहिले असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर साप हा प्राणी सर्वत्र पसरलेला आहे आणि प्रामुख्याने घराच्या आसपास साप येतात, कारण त्याचं मूळ खाद्य जे आहे ते उंदीर आहे. तर आपल्या घरात साप येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हा तुमचा मेन मुद्दा आहे, बरोबर ना? हां. तर आपले जे काही घराचं बांधकाम असेल, तर बांधकाम करते वेळेस काही आपल्याला गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जमीन लेवलपासनं आपल्या घराची जी आउटलाईन असते किंवा भिंतीचे जे काही कंपाऊंड असतं, तर जमीन सपाटीपासून थोडंसं आपण एक 2 ते 3 फुटापर्यंत ते जे काही बांधकाम केले, भिंत बांधलेली आहे, वॉल बांधलेली आहे, तर ती थोडीशी प्लेन असावी, जेणेकरून सहजपणे साप त्याच्यावरती चढणार नाहीत आणि घरामध्ये प्रवेश करणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी, आपण जे प्लंबिंगचे पाईप वगैरे असतात, बरोबर ना सर? प्लंबिंगचे जे पाईप असतात ते मोठे असतात आणि ते आपण क्लिप वगैरे लावून घराच्या बॅक साईडनं किंवा कुठल्या तरी बाजूच्या साईडनं त्याला पायपिंग केलेली असते, आपलं ड्रेनेजचं पाईप घरातलं सांडपाणी बाहेर निघावं म्हणून. तर हे प्लंबिंगचे पाईप जे असतात ते भिंतीमध्ये कन्सिल्ड असले तर आणखीन आपल्याला साप घरात येऊ नये म्हणून मदत होईल. जेणेकरून ते बऱ्याच वेळेस काय होत असतं की साप त्या प्लंबिंगच्या पाईपाला विळखा घालून आपल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बऱ्याच वेळेस पाहायला भेटत असतात. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरं म्हणजे जर का आपण जंगलामध्ये राहत असू किंवा जंगल टाईप एरियामध्ये राहत असतो किंवा शेतामध्ये राहत असेल, तर शेतामध्ये राहत असताना आपल्याला बऱ्याच वेळेस झाडं वगैरे लावण्याची सवय असते किंवा बऱ्याच वेळेस आपण मानवी वस्तीमध्ये पण जरी राहत असलो तरी गार्डनिंगची बऱ्याच लोकांना शौक असते आणि ती चांगली गोष्ट आहे, ते लोकांनी करावी. पण जे काही आपण झाडं लावत असतो ते झाडाचे जे फांदे असतात ते बरेच वेळेस आपल्या घराच्या खिडक्याला बिलगलेले असतात किंवा घराच्या आतमध्ये किंवा चिटकलेले असतात खिडक्यांना. तर त्या खिडक्यांच्या माध्यमातून की साप काय करतात, झाडावरती फर्स्ट चढतात, कारण त्यांना तिथं भक्ष्य खायचं असतं. पाल असेल किंवा सरडे असतील किंवा झाडावरती जे काय त्याला भक्ष्य मिळत असतं किंवा पक्ष्यांची अंडी पिल्लं असतील, तर ते खाण्यासाठी तो फर्स्ट त्याच्यावरती चढतो. आणि मग असंच भक्ष्याचा शोध घेत असताना मग त्याला भिंतीवरती पाली पण दिसायला लागतात आणि त्या पालीच्या मागे जात असताना तो ऑटोमॅटिक आपल्या घराच्या खिडकीमधून त्या पालीच्या शोधामध्ये घरामध्ये एंट्री करतो. मग कधी कधी दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, चौथ्या मजल्यावर असं बरेच वेळेस साप पाहायला भेटतं. तर ते झाडाची कटिंग व्यवस्थित करणं आपलं महत्त्वाचं काम आहे, जे की आपल्या खिडक्यांना जवळ यायला नको. इवन कित्येक वेळेस वेली पण आपण लावत असतो, दोरी बांधून खिडकीच्या अँगलला दोरी बांधून आपण वेल चढवतो. तर ते वेलीवरती पण फिरणारे जे काही सरडे असतील, पाली असतील, लहान लहान कीटक असतील, तर ते खाण्यासाठी जे झाडांवरती बिनविषारी साप फिरत असतात, तर ते विषारी बिनविषारी साप फिरत असतात, ते सहजपणे आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. तर आपण जे वेली लावलेत ते घरापासून थोडंसं लांब असाव्यात किंवा त्या घराच्या खिडक्यांना बिलगलेल्या नसाव्यात. आणखीन चौथी गोष्ट सांगायची म्हणलं तर आपण जर का आपलं घर जर का जुनं असेल, घरांच्या भिंतीला जर का तडा गेलेले असतील, तर त्या ज्या काही चिरा गेलेल्या आहेत त्यांना आपण वेळेवरती बुजवून घेतलं पाहिजे, जेणेकरून बाहेरचे साप घरामध्ये येत नाहीत. किंवा आपल्या दरवाजाला बऱ्याच वेळेस फट असते, दरवाजा आपण लॉक करतो पण खालच्या साईडला फट असते आणि त्या फटीतनं साप उंदरांच्या शोधामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात. तर एकंदरीत ह्या सर्व काळजी घ्यायला पाहिजे. आणखीन त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरात साप येऊ नये म्हणून आपल्या घराच्या आसपास जे आपण खाल्लेलं अन्न फेकत असतो उघड्यावरती, तर ते अन्न जर का आपण उघड्यावरती नाही फेकलं, कारण काय होतं मित्रांनो, आपण उघड्यावर अन्न फेकतो त्यामुळे उंदीर आकर्षतात तिथं आणि उंदीर आल्यामुळं बाकीचे किडे वगैरे तिथे येत असतात. ऑफकोर्स चिरटं होतात, मच्छर वगैरे होत असतात. तर हे सर्व खाण्यासाठी त्या ठिकाणी साप येतात. म्हणून आपण खाल्लेलं जे टाकाऊ पदार्थ आहेत, फूड आहेत, ते उघड्यावर फेकू नका. त्याचं व्यवस्थित कुठेतरी लांब निचरा झाला पाहिजे. आणि जे काही टाकाऊ वस्तू आहे ते आपल्या घरापाशी ठेवू नका. जे काही दगड असतील, वेस्टेज मटेरियल असतं बऱ्याच वेळेस आपल्याकडं, दगड असतील किंवा
एखादं विटांचं लेअर लावून ठेवतो आपण बराच काळ, तर ते थोडं घरापासून लांब असावं. आणि विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे खेडेपाड्यांच्या जे लोक खेडेपाड्यांमध्ये राहतात, जे रुरल एरियात राहतात, तर माझा शेतकरी अडाणी आहे. शेतकऱ्यांना फारसं या सर्व गोष्टी लक्षात येत नाही. तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की बाबांनो, घराच्या आसपास तुम्ही गौऱ्या वगैरे आणून लावत असता, सरपण आणून ठेवत असता, तर ते त्याला थोडंसं खाली स्टँड केल्यासारखं करून थोडंसं वरती ठेवा, आणि जेणेकरून त्याच्यामध्ये सहज साप शिरणार नाहीत. आणि बऱ्याच वेळेस ते काढत असताना, गौऱ्या वगैरे काढत असताना गावाकडे महिलांना बऱ्याच वेळेस सर्पदंश होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळता येतात आणि ही काळजी आपण घेतली पाहिजे. तर यापासून आपण संरक्षित राहू शकतो घरामध्ये. या कारणाने आपले साप यायचे टळू शकतात. सर तुम्ही आत्ताच बोलले तुमचं लग्नाचं पण वय झालंय, लग्नाचं मुलगी मिळत नाही वगैरे, एकंदरीत तुमच्या अपेक्षा काय असतील, म्हणजे आपण ह्या माध्यमातून लोकांनाही कळवू ना, त्यांचे कोणी गरजू सर्पमित्र जसं म्हणतात सर्पमैत्रीण पण असतात ना, ते इंटरेस्टेड असेल तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील डायरेक्टली. नंबर आपण लिंक करू वाटलं तुमचा. नाही, त्या नंतरच्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी तर होणारच पुढं, पण फर्स्ट मला त्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार आहे. आणि तशाच निसर्ग प्रेम असलेली एखादी मुलगी माझ्यासाठी इन फ्युचर तो निर्णय माझ्यासाठी चांगला राहील, जेणेकरून मला पुढं ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत जे की आता मी फेस केल्या, ज्या घरच्यांच्या बाबतीत होत्या, तर ती मुलगी जर का अगोदरच निसर्गावरती प्रेम असेल किंवा वाईल्ड ॲनिमलवरती ती जर का हे करत असेल, प्रेम करत असेल, तर निश्चितच मला आयुष्यभर त्या गोष्टीला थोडासा पाठबळ भेटणारच आहे घरून. तर निश्चितच मी त्या गोष्टीला महत्त्व देणार आहे. फर्स्ट प्रायोरिटी माझी ती असणार आहे. पण तसं काही होत नाही आहे सध्याच्या काळात. बघूयात काय होते काय. आता तर सध्या काही सांगू नाही शकत मी त्याच्याबद्दल. प्रयत्न चालू आहेत माझे. आणि तुम्हाला जरी काही कुठं काय ऑप्शन वाटलं तर मला कळवा, आणि नक्कीच आपण त्याचा विचार करणार आहोत. नक्कीच कळू. एक तुमचा पर्सनल क्वेश्चन होता. लास्ट इयर तुमचा एक इमोशनल सीन होता आईच्या बाबतीत. इमोशनल? अच्छा. आम्हाला असं कळलं होतं की तुमच्या आई देवाघरी गेलेला आहे गेल्या वर्षी. त्यातून तुम्ही कसं सावरले? आता ऍक्च्युली हा पर्सनल क्वेश्चन आहे, पण आई गेल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं सावरले त्यातून, आणि परत ह्याच जोमाने कसं काय सुरू केलं? आई जी वारली ते अत्यंत दुर्दैवी घटना होती. बरोबर. आणि खरं तर ईश्वरांनी जे काही घडवलं ते खूप माझ्यासाठी अगदी काळीज फाडण्यासारखं. म्हणजे मला खूप याचा आतापर्यंत पण खूप त्रास झालेला आहे. आणि तो खूप मोठा बॅड पॅच होता, जे की अनएक्सपेक्टेड होतं, जे की व्हायला नको पाहिजे होतं, ते झालं. तर आत्ता माझ्या आईला वारून 1 वर्ष झाली. आता ह्या 15 तारखेलाच मागच्या मी वर्षश्राद्ध केलं आता फेब्रुवारीच्या. तर 1 वर्ष झालं माझ्या आईला वारून. तर ती जी काही घटना घडली ते माझ्यासाठी खूप दुर्दैव होती. मी त्या काळामध्ये पुण्यामध्ये होतो आणि मी असंच कंपन्यांमध्ये काम करत असताना हे सापांचे फोन आल्यामुळे खूप सारे डिस्टर्बन्स होत होते आणि माझ्या बऱ्याच नोकरी गेल्या आणि माझं तिथं मन पण लागत नव्हतं कामावरती. म्हणून मी साप वाचावेत किंवा सापांची सेवा आपली पुढेही असंच चालू राहावी म्हणून मी भाजीचा धंदा त्या काळात मी चालू केला होता. आणि नेमकंच माझं आईशी गावाकडे फोनवर बोलणं असायचं बऱ्याच वेळेस. मी दररोज आईला फोन करायचो, संध्याकाळच्या वेळेला वेळ भेटला की फोन करायचो आणि तिच्याशी गप्पा मारायचं, दिवसभराचं काय असेल बोलणं ते बोलायचो. तर हे सर्व चालू असतानाच मी भाजीचं दुकान टाकलं. त्यावेळेस थोडंसं माझं आईशी संभाषण कमी झालं, कारण मी नवीन धंदा असल्यामुळं त्याची फारशी मला काही माहिती नव्हती. तरी पण मी त्याच्यामध्ये उतरलो होतो आणि ह्या सर्व प्रॉब्लेम्सला फेस करत होतो. म्हणजे भाजीचा धंदा तुम्हाला माहीतच असेल, सकाळी पहाटे लवकर उठणं, मार्केटमध्ये जाऊन भाजी आणणं आणि मग ती दुपारपर्यंत विकणं किंवा परत दुपारी बंद करून परत 4-5 वाजता तो धंदा उघडणं. तर हे सर्व पाहत असताना एकट्याला मला खूप ताण यायचा आणि साहजिकच या काळामध्ये मी खूप व्यस्त होत गेलो आणि आईशी थोडासा कॉन्टॅक्ट माझा कमी होत गेला. तरी पण मी जो इन्सिडेंट घडला त्या दिवशी माझ्या आईला अटॅक आला होता.
रात्रीचे 10 वाजले होते आणि 10 वाजता तिला उलट्या झाल्या असं मला समजलं. तिने फोनवर सांगितलं. पण उलट्या होणं ही एक साहजिक गोष्ट आहे. तिला पित्ताचा पण त्रास होता म्हणून मला तेवढं काय फारसं हे वाटलं नाही. आणि दुपारच्या वेळेला तिने 4-5 वाजता तिने जेवण केलं होतं. गल्लीमध्ये एक कार्यक्रम होता काहीतरी घरगुती आणि तिथलं जेवण केल्यामुळं कदाचित फूड पॉयझन झालं असावं म्हणून एक समज होता. आणि मग ते आम्ही काही एवढं मनावरती घेतलं नाही किंवा वडिलांनी पण एवढं मनावरती घेतलं नाही. पण जसं जसं रात्री उशीरपर्यंत 12-12:30 वाजले त्या काळात तिच्या छातीमध्ये अचानक दुखायला लागलं. आणि मग 1-1:30 वाजता पप्पांनी तिला दवाखान्यामध्ये नेलं. जवळच तिकडं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे सरकारी. तर सरकारी हॉस्पिटलमध्ये माझे वडील घेऊन गेले. आणि सरकारी हॉस्पिटल असल्यामुळं तुम्हाला तर माहीतच आहे तिथं काही एवढं डॉक्टर सतत अवेलेबल नसतात. म्हणजे गैरसोय होते थोडक्यात सांगायचं म्हणजे. तिथं पेशंटची खूप वेळेस गैरसोय झालेली आपल्याला पाहायला भेटते. तर तसंच त्या टायमिंगला पण चित्र होतं. आणि माझ्या वडिलांची खूप धावपळ झाली. वडील माझे पायाने अपंग आहेत. त्यांचा एक पाय वीक आहे, डावा पाय. तर रात्री 1-1:30 वाजता त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. आणि तिथं मग गेल्याच्या नंतर डॉक्टर जागेवर नको किंवा तिला काय जे काही इंजेक्शन लागायचे असतील, औषधं लागायचे असतील, गोळ्या लागायच्या असतील, तर हे सर्व करत असताना माझ्या वडिलांना एकट्याला पळावं लागलं. आणि माझी आई मात्र जीवाच्या आकांतानं एकटी बेडवरती तरपडत राहिली. तिला बघायला त्या काळात कुणी नव्हतं. आणि रात्री 1:30 वाजता फोन करावा नातेवाईकांना, पण ती पण एक मनामध्ये भीती होती की बाबा हे माहीतच नव्हतं की बाबा हे अटॅकचे सिम्पटम्स आहेत किंवा अटॅक आहे. त्यामुळं एवढं काही आम्हाला ते वाटलं नाही. पण जेव्हा तिचे वेदना जास्ती झाल्या आणि डॉक्टरचा जेव्हा रिपोर्ट आला की बाबा पॉझिटिव्ह आहे, तर त्यावेळेस आम्ही खूपच घाबरून गेलो. आणि माझं तर पूर्ण मग बॅलन्सच बिघडला पूर्ण. म्हणजे मी सगळं धंदा वगैरे इकडचा बंद केला आणि मी गावाकडे जायचं ठरवलं. आणि पैशाची इकडे जाडाजोड करतच होतो. कुठून तरी काय मला वाटायचं की बाबा आता ऐकून होतो मी पूर्वी की बाबा अटॅकचे पेशंट असतील तर त्याला खर्च खूप जास्ती असतो आणि फायनान्शियली आपण कुठं कमी पडायला नको. म्हणून मी इकडं त्या धडपडीमध्ये होतो. मित्रांना माग, इकडं माग, तिकडं पैशाची जाडाजोड करत होतो. आणि अशामध्येच मी सुरुवातीला माझ्या आईला पाहण्यासाठी माझ्या बहिणीला पुढं पाठवलं. बहीण पण इकडेच होती पुण्यामध्ये. आणि वडील मात्र तिच्या सोबतच होते. तर बहीण मात्र ती जिवंत असताना गेली. आणि तिला पण एवढं काय म्हणजे बोलता वगैरे आलं नाही, कारण ती ICU मध्ये होती माझी आई. आणि डॉक्टरांनी पण भेटण्यासाठी परमिशन नाही दिली. आणि मी इकडे पैशाची तयारी करत असताना मी ठरवलं की बाबा आता कुठलीही पैशाची अडचण पडायला नको, म्हणून मी इकडे थांबलेलो. आणि हे सर्व क्रिया चालूच होती. आणि मग मी दुकान माझं जे भाजीचं होतं ते पूर्ण अक्षरशः खाली करून टाकलं. काही लोकांना फुकट पण भाजीपाला दिला. आणि नेमकंच मला बातमी कळली की आता आई सिरियस आहे. आणि मग तिथून मी माझी 2 व्हीलर काढली आणि अगदी 10 वाजता मी या ठिकाणी पुण्यामधून निघालो. आणि अक्षरशः अशा मनस्थिती चांगली नसताना पण, एवढं वाईट प्रसंग असताना पण मी अक्षरशः थंडीच्या काळामध्ये इथून पुण्यामधून लातूरला मी तिकडं आईच्या ह्याच्यासाठी गेलो. तर तो खूप वाईट काळ होता. गेल्यावरती तर मला तर काय आईचं दर्शन झालेलंच नाही. म्हणजे मला काही बोलता आलेलं नाही तिला. मग पुन्हा काय जे काय असतील की क्रियाक्रम केलं. मग 1-2 महिने तिकडंच राहिलो. त्याच्यामध्ये माझं धंदा पण बंद झाला आणि फायनान्शियली तर नुकसान झालंच होतं. अराऊंड 30-40 हजार रुपये माझ्या दवाखान्यामध्ये खर्च झाला आईच्या. पण दुर्दैव असं की माझी आई वाचू शकली नाही त्याच्यामध्ये. आणि हे सर्व खूप एवढं साधं सोपं नाही. तर एकंदरीत खूप नुकसान झालं त्या बाबतीत. नाही, बरोबर आहे तुमचं. आईचं जाणं एक खूप मोठं दुःख असतं आपल्यासाठी. त्यातून आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे ठराविक गोष्टी नियतीच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. किती मनात आणलं तर आपण त्या पुढे जाऊ शकत नाही. त्याबद्दल सहमत आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो. किती महत्त्वाचा तुमच्या दृष्टीने? आता हा प्रश्न जो आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का साप निसर्गामध्ये महत्वाचे का आहेत आणि किंवा कितपत त्यांचं महत्व आहे आणि कसं? साप आपल्या पूर्वजांना कळले होते. जे हजारो वर्षापासूनची आपली पिढी जी आहे, मागची पिढी, जसं की आपला 90चा काळ असेल किंवा
अराउंड 55 पर्यंत पण 95 पर्यंत पण ह्या सर्व गोष्टी उपजत होत्या आणि लोकांमध्ये होत्या. आणि इथून पुढे पण आहेत, पण आता आता दुर्मिळ होत चाललेला आहे तो काळ. म्हणजे लोकांना सापांचं महत्व म्हणजे अगोदर पूर्वजांना ते महत्व समजलं होतं. जसं की आपण नागपंचमी वगैरे सण साजरा करतो, तर हा सण त्याच करता असतो. कारण नागपंचमी सण साजरा करतो याचा अर्थच मेन तो आहे की त्या पूर्वजांना सापाचं महत्व कळलं. तर महत्व कसं आहे सापांचं, की शेतकऱ्यासाठी साप हा खूप महत्वाचा प्राणी आहे. कारण आपण पाहिलं असेल की शेतामध्ये आपण जर का भुईमुगाची शेती केली, शेंगा वगैरे जर का आपण पेरल्या, तर त्या जमिनीच्या खाली वाढतात. किंवा कुठलंही पीक असेल, एखादं ज्वारीचं पीक असेल, तर ज्वारीचं पीक जर का आडवं पडलं किंवा त्याच्या जी मुळं असतात, तर त्या मुळांना कुरतडून खाण्याचं काम हे उंदीर करत असतात. आणि अशा पद्धतीनं आता शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, तिचा उंदरांचं आवडतं खाद्य आहे ते. तर भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी उंदीर शेतामध्ये कायम असतात. आयडी आयडी आयडी. तर ह्या उंदरांवरती नॅचरली कंट्रोल करण्याचं काम हे साप करत असतात. आणि निश्चितच 30 ते 40% जे आहे उंदीर संपवण्याचं जे काम करत असतं ते सापांच्या मार्फत होतं. आणि हे अन्न साखळी आहे. उंदीर असतील, साप असतील, मोर असेल किंवा घुबड असेल किंवा जे काही शत्रू वगैरे आहेत, ही अन्न साखळी टिकवून ठेवणं आपलं कर्तव्य नसून ती काळाची गरज आहे. आणि ह्या उंदरांवरती सापांचं कंट्रोल असल्यामुळं आता जे काय हे जे महत्व आहे सापांचं, जे कंट्रोल आहे उंदरांवरचं, तर हे कंट्रोल त्यांना कळालं होतं त्या काळात लोकांना. आणि त्याच्यामुळे शेतीमध्ये खूप फायदा व्हायचा, याचा नॅचरली फायदा व्हायचा. म्हणजे आता जे केमिकल आपण वापरून ते उंदीर मारण्याचं काम करत असतो, ते त्या काळात काही नव्हतं. तर साहजिकच त्यापासून शेतकऱ्याला त्याची मदत व्हायची. आणि त्या सापाचे आभार मानण्यासाठी म्हणून, जसं की आपण बैलाचा पोळा सण साजरा करतो, तसाच हा नागपंचमी हा सण पूर्वजांना त्याचं महत्त्व कळालं म्हणून त्यांनी हा नागपंचमी सण साजरा करायचं ठरवलं. आणि तेवढंच त्या सापाचं महत्त्व पण त्यांना समजलं होतं, म्हणून ते आजपर्यंत ते लोक फॉलो करत आलेले आहेत. आणि यापुढं पण आपण ते केलं पाहिजे. पण हल्ली तसं काही आपल्याला पाहायला भेटत नाही. तर आताचं जे काळ आहे तो खूप वेगळा आहे. लोकांना अवेअरनेस त्याची फारशी नाही आहे. पण सर्पमित्रांच्या माध्यमातून या गोष्टी कुठंतरी लोकांना समजायला लागल्या आता. आणि सोशल मीडियाच्या मुळं लोकांना सापांच्या जाती कळायला लागल्या. त्यामुळे आता लोक साप मारायचं प्रमाण थोडंसं मला असं वाटते गेल्या 4-5 वर्षामध्ये बरंच कमी झालेलं आहे. आणि सध्याच्या कंडिशनला सर्पमित्र खेड्यापाड्यांमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे तिकडं ते कार्यरत असल्यामुळं साप सहसा कोणी मारत नाही किंवा मारण्याची कोणी भूमिका घेत नाही. अगदीच त्या ठिकाणी सर्पमित्र जात नसतील किंवा रात्री अपरात्री कोणी त्या ठिकाणी पोहोचू शकत नसेल, तर अशा वेळेसच सापाला मारलं जातं. अन्यथा लोक साप मारत नाहीत. ही माझ्यासाठी आणि सर्व निसर्गप्रेमींसाठी, सर्पमित्रांसाठी ही खूप खूप महत्त्वाची बाब आहे. आणि लोकांनी साप मारायचे आता कमी केलेत. त्याबद्दल मला आणि इतर सर्पमित्रांना याचं खूप समाधान वाटतं. तर एकंदरीत असं सापाचं महत्त्व आहे. हे सांगितलं घरात येण्यापासून कसं थांबवायचं सापाला, त्याच प्रकारचं साप आला आणि चुकून चावलं, त्याच्यावर काय उपाययोजना करायची? साप आला आणि चुकून चावलं तर काय करायचं? साधारणतः सर्वांनाच हा प्रश्न पडतो. ऑफकोर्स ही म्हणजे हा सर्वांचा कॉमन प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात सर तुम्ही. तर सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल कदाचित आणि असणारच. साप चावल्यावरती बऱ्याच वेळेस लोक घाबरून जातात. त्यांना काय करावं, काय करू नये ह्या गोष्टीचं काय हेच नसतं. म्हणजे ते अवेअर नसतात त्या बाबतीत. तर साप चावल्याच्या नंतर ज्या ठिकाणी साप चावलेला आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या हाताला इथे साप चावला, तर साप चावलेली जागा प्रथम आपण प्रेशरच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये साधी तुटी असते, किचनमध्ये असते किंवा बाहेरच्या साईडला पण तुटी असते आपल्या घरामध्ये. तर ते प्रेशर असतं तुटीला. तर त्या तुटीच्या खाली आपल्याला ती चावलेली जखम इन्स्टंट धुवायची आहे. अगदी विदिन एक 4-5 सेकंदामध्ये हे क्रिया केली तर फार उत्तम राहील.
तर हे खूप इफेक्टिव्ह होणार आहे त्यासाठी. तर साप चावला की लगेच आपल्याला प्रेशरच्या पाण्यामध्ये ती जखम धुवायची आहे आणि ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणचं थोडंसं असं दाबून प्रेस करून थोडंसं त्या ठिकाणचं रक्त काढायचे, जेणेकरून जर का विषारी सापाने बाईट केलेलं असेल त्या ठिकाणी तर तिथं काही विषाचं प्रमाण त्यांनी सोडलेलं असतं आणि काही वेळेस विष जे आहे ते बाहेरच्या साईडला तिथं चावलेल्या ठिकाणी पण असतं. तर ते आतमध्ये एंट्री करेस्तोवर आपण जर का ते धुवून घेतलं किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते धुतल्याच्या नंतर ते ठिकाणी कमी होतं आणि जे काही विष वरती राहिलेलं असतं तो शरीरामध्ये एंट्री करण्याचं त्या ठिकाणी थांबवू शकतो आपण. तर फर्स्ट जो आपलं साप चावल्यावर नंतर जी क्रिया करायची ते साप चावल्यानंतर त्या ठिकाणची जखम आपल्याला धुवून घ्यायची आणि पुढचं जे काही जर का तुम्हाला आवळपट्टी बांधायचं असेल, बऱ्याच वेळेस लोकांच्या डोक्यामध्ये एकच माइंडसेट असतो की साप चावला म्हणजे हाताला साप चावला की लगेच दंडाला लोक बांधत असतात. तर ही जी गोष्ट आहे ती मी वाईट आहे असं म्हणत नाही किंवा चुकीची आहे असं पूर्णपणे मी म्हणणार नाही. साप चावल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण जखम तर धुवून घेतली, नंतर आपल्याला हे खात्री करायची की साप विषारी होता की बिनविषारी. जवळपास जर साप असेल तर आपल्याला ते खात्री करायची की तो विषारी आहे की बिनविषारी. जवळपासच्या कोणी सर्पमित्र असेल तर त्यांना फोन करा, त्या सापाचं इन्स्टंट त्यांना फोटो पाठवा आणि त्याच्याकडनं रिप्लाय जर का भेटला तर फार उत्तम गोष्ट राहील. आता हे शक्य आहे, त्या काळात शक्य नव्हतं. जे की आपण एक 10-15 वर्षाचा जो काळ बघितला तर मागच्या काळात या गोष्टी शक्य नव्हत्या, तर आता त्या गोष्टी शक्य आहेत. तर विषारी बिनविषारी जर साप आपल्याला समजले तर तो पुढची जी काय आपली हॉस्पिटलची धावपळ होणारी असते तर ती आपल्याला जागेवर त्या समस्याचं निराकरण भेटू शकतं आणि आपण त्यातनं मुक्त होऊ शकतो. तर असं काही करता येते का बघा. जवळचे कोणी सर्पमित्र असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असू द्या. तर साप चावल्यानंतर आपल्याला जी क्रिया करायची, आपल्याला हॉस्पिटलला जात असताना जर का आपण गर्दीच्या ठिकाणी राहत असू तर आपल्याला 2 व्हीलरवरती जायचंय आणि जर का आपण दूर कुठं एक साधारणतः अर्धा तास लागणार आहे आता हॉस्पिटलला जायला किंवा गावाकडे कुठेतरी राहतोय तर अशा टायमिंगमध्ये फारशी रुरल एरियामध्ये फारशी गर्दी नसते. तर अशा वेळेस तुम्ही 4 व्हीलरचा वापर करू शकता आणि 2 व्हीलर मी तर म्हणेल 2 व्हीलर वरती गेलेलं कधीही बेस्ट राहील, कारण तुम्हाला शॉर्टकटमध्ये तिथं हॉस्पिटलला पोहोचायसाठी मार्ग सापडतील आणि तात्काळ तुम्ही हॉस्पिटलला पोहोचाल. तुमची गाडी ट्रॅफिकमध्ये फसणार नाही. तर 2 व्हीलरचा वापर करून तुम्हाला गाडीवरती बसायचे आणि त्याच्याही अगोदर जर का तुम्हाला जर खात्री असेल की तुम्हाला नाग किंवा मन्यार जातीच्या विषारी सापाने चावलेलं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठलाही काप वगैरे द्यायचा नाही किंवा ब्लेड वगैरे मारायची नाही. तुम्हाला जर खरंच खात्री असेल की नागाने किंवा मन्यार सापाने चावलेलं आहे तर निश्चितपणे तुम्ही जे काही ठरवत असता की बाबा आवळपट्टी बांधायची आहे तुम्हाला. जर का हाताला साप चावला तर दंडाला आवळपट्टी बांधायची, पण ती आवळपट्टी बांधत असताना त्याच्या आतमध्ये पट्टीच्या आतमध्ये कॉटनचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी नायलॉनची दोरी वापरायची नाही. तर कॉटनचा आपल्या खिशामध्ये सहजपणे उपलब्ध असणारा रुमाल काढून आपण जरी बांधला तर तो पण त्या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरू शकतो आणि त्याच्यामुळे काय होईल, जे काही विषाचं प्रमाण शरीरामध्ये फास्ट आपल्या जाणार आहे ते एकंदरीत त्याला विरोध होईल आणि आपले वाचण्याचे चान्सेस वाढतील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मित्रांनो साप चावल्यावर कधीही घाबरून जाऊ नका, कारण घाबरल्याच्या नंतर ब्लड सर्क्युलेशन खूप फास्ट व्हायला लागतं आणि त्याच्याने सापाचे विष आपल्या शरीरामध्ये लवकर पसरतं. आणि जे कोणी दुसऱ्याला कोणाला साप चावला तर आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी धीर द्यायचा, त्याला असं विश्वास द्यायचा की बाबा तुला काय बिनविषारी सापाने चावलंय, तुला काहीच होणार नाही असं आपल्याला त्याला चावलेल्या व्यक्तीला समजावून सांगायचंय. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्यात. आणि महत्वाची जर का क्रिया असेल, लोक बऱ्याच वेळेस कडुलिंबाचा पाला खायला बघतात, मिरच्या खायला बघतात की बाबा विषारी साप चावलाय की बिनविषारी खायला हे ओळखायला. तर हे काही खायची आताच्या काळाला गरज नाहीये, पूर्वी खूप चालायचं. पण अशा खात बसण्यामध्ये किंवा एखाद्या बंधू बाबाकडे गावठी कोणी असेल बाबा वगैरे तंत्रमंत्र करणारा, तर अशा लोकांकडे तुम्ही डायव्हर्ट होऊ नका. तुम्ही तात्काळ हॉस्पिटलला कसं पोहोचाल याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आणि याला एकमेव ऑप्शन म्हणजे साप चावल्याच्या नंतर अँटी स्नेक विनम, जे की साप चावल्याच्या केसमध्ये आपल्याला ते डोस दिले जात असतात, जे इंजेक्शन दिले असतात, ASV लस आपण त्याला म्हणत असतो. तर तीच त्याच्यावरती इफेक्टिव्ह आहे आणि तेच तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण सर्पदंशावर उपचार करू शकतो किंवा त्यातनं बाहेर पडू शकतो. साठे सर, खूप महत्त्वाची माहिती दिली सगळ्यांसाठी तुम्ही.
त्याला सगळ्यांनाच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये याचा खूप फायदा होईल प्रत्येकाला. त्याबद्दल तुमचा आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढं मोलाचं सहकार्य करून बाईट दिली, आमच्यासाठी इंटरव्ह्यू छोटासा दिला, त्याबद्दल खूप आभार आहे तुमचा. भविष्यात पण आपण असंच काही भेटलो कुठे तर नक्की तुमची परत एकदा इंटरव्ह्यू घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. अच्छा, धन्यवाद सर. तुम्ही मला भेटलात. मी सहजपणे या ठिकाणी आलो होतो, तुम्ही मला भेटलात आणि मी तुम्हाला महत्त्वाचा वेळ दिला. तो एवढ्याच कारणासाठी की बाबा बाकीच्या लोकांना पण या गोष्टीतनं अवेअर कसं होता येईल. तर या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर त्याबद्दल आणि तुम्ही जे काही प्रश्न विचारले ते खूप अत्यंत महत्त्वाचे होते आणि लोकांच्या मनातले प्रश्न होते. आणि ते निश्चितच मला असं वाटते की जे आपले व्ह्यूअर्स आहेत तर त्यांना जे काही आपल्याला पाहणारे जे लोक आहेत तर त्यांच्या मनातले काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केले आणि मला त्याचं माहीत नाही मला मी कसं उत्तर दिलं. म्हणजे एक समाधानकारक तुम्हाला उत्तर भेटलं असावं अशी मी अपेक्षा करतो. कसं वाटलं सर माझे जे काय तुम्हाला मी फीडबॅक म्हणजे जे काही माहिती दिली ती कशी वाटली तुम्हाला? नाही, उत्तम वाटलंय. आमच्या रेकॉर्डसाठी तर हे ठेवूच. आमचं असं म्हणणं आहे की तुमच्याही चॅनलवर ते प्रसारित करा. तुमचे जे सबस्क्रायबर त्यांनाही याचा फायदा होईल खूपच. हा, तसं आपण करू शकतो. माझं युट्यूबला चॅनल आहेच तसं. आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकूयात जेणेकरून आपले जेवढे काही फॉलोअर्स आहेत त्यांना पण या गोष्टीचा लाभ होईल, या माहितीचा लाभ होईल. तर मला असं वाटतंय आता थांबायला पाहिजे, अंधार पण खूप पडलाय. जाऊयात का आपण? थँक्यू सर. ठीक आहे, ओके. असंच आपण भेटत राहूयात. धन्यवाद सर तुमचं, मनापासून आभार.